नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत बटाटे वडा कसा बनवायचा। कुकरमध्ये स्वच्छ धुतलेले हे 6 बटाटे उकडत घालते आहे। तर याला आता 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। वडापावसाठी बटाटे उकडून सोलून घेतलेत। 6 बटाटे आहेत। त्यासाठी मी आता कढीपत्ता एक 15-20 पानं घेतलेत, 5-7 हिरव्या मिरच्या घेतलेत, लसूण 10-12 पाकळ्या घेतलेत, आलं 1 इंच होईल एवढं घेतले। आता हे मी बारीक करून घेणार आहे। हे असं वाटून घ्यायचे चेचून एकदम बारीक। थोडी आता मी कोथिंबीर घालते। त्यात थोडंसं पाणी घालायचं, वाटलं जात नाही त्यामुळे। छान बारीक झाले पाणी घातल्यावर, मस्त वाटण झालं। लसूण, कोथिंबीर, मिरची, आलं छान वाटून घेतले। आता बाकीची तयारी करू। सर्व आता वाटण काढून घेऊ। इथे एक बाउल मी बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1/4 कप तांदूळ पीठ घातलेलं आहे। त्यात मी हळद अर्धा चमचा घातलाय, ओवा अर्धा चमचा क्रश करून घालते, धने पावडर अर्धा चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा घातलेला आहे, लाल तिखट अर्धा चमचा घातले, आपण आपल्या चवीनुसार घालू शकता। गरम तेल 1 चमचावर गाळ करून घातलेलं आहे। पीठ हे थोडंसं पाणी घालून थोडं पाणी घालून मळून घ्यायचं। अगदी पातळी नाही आणि घट्ट नाही अशा प्रकारचे हे पीठ भिजवून घ्यायचं। थोडं आणखी पाणी घालायचं, मीठ चवीनुसार घालायचं। 5 मिनिटासाठी आता भिजत ठेवायचं। असंच बटाटे उकडलेले मॅश करून घ्यायचे मॅशरने। एका कढईमध्ये तेल घालायचं, 2 चमचे तेल तापले आहे। त्याच्यात जिरे घालायचे, मोहरी 1 चमचावर घालायचे। नंतर जो मसाला आपण तयार केला तो घालायचा, चांगला भाजून घ्यायचा। अर्धा चमचा हळद घालायचं, परत पूर्ण हलवून घ्यायचं। मीठ चवीनुसार घालायचं, त्या अंदाजाने पूर्ण परत हलवून घ्यायचं, एकत्र करून घ्यायचं। आता हा मसाला पूर्ण भाजल्यानंतर त्याच्यामध्ये बटाटे मिक्स करून घ्यायचं। जे स्मॅश केलेला बटाटा उकडलेला ते सर्व यात घालून मिक्स करून घ्यायचं। होत नसेल बारीक तर स्मॅशरने बारीक करून घ्यायचं। परत एकदा गॅसवरच हळूहळू करायचं, काम शिस्तीतच करायचं, म्हणजे पूर्ण मॅश होतो बटाटा आपला, भाजी छान होते। आता हे उतरून घ्यायचं आहे। गॅसवर एक पॅन ठेवला आहे, पॅनमध्ये थोडं तेल घालायचं तळण्यापुरतं। तेल तापेपर्यंत आपण इथं 1-2 चिमट सोडा घालायचा आहे। आपल्याला तेल यावर घालून घ्यायचं, परत हे मिक्स करून घ्यायचं असं। ह्याच्यात छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। हे मिक्स छान झालेलं आहे। अशा पद्धतीचे गोळे वडे करण्यासाठी करायचे। असे गोळे करून घेतलेत। तेल तापले का बघण्यासाठी एक गोळा मी घालून बघते। तेल तापलेलं आहे, चांगलं फुगलं आहे पीठ, त्यामुळं पीठ पण छान भिजलेलं आहे। तर आता मी ते करायला घेते। छान तापलेलं आहे। तर आता हा मी एक गोळा घेऊन त्याच्यामध्ये बुडवणार आहे, खालीवरती घालून पीठ। अशा प्रकारे तळून घेणार। तर हे पलटी करून घ्यायचं आहे, जरा तेल सोडायचं म्हणजे छान भाजतो। अशा प्रकारे मस्त भाजून घ्यायचं आहे। हा आपले हे असे वडे छान तळून झालेत, आलटून पालटून भाजून घेतलेत। आता हे काढायचे आहेत। आता दुसरे वडे मी त्यात घालून असे आलटून पालटून वडे भाजून घ्यायचे मस्तपैकी। वडे भाजून झालेले आहेत, आता मी काढून घेते एक एक वडा। असे 4 वडे माझे भाजून झालेले आहेत। त्याच्यामध्ये तर राहिलेले पीठ आहे ते हे असंच टाकायचं आहे। त्याची चटणी करण्यासाठी मी हे वापरणार आहे। छोटे छोटे टाकले गोळे तरी चालते, भजीसारखं आपलं घालायचं। त्याची चटणी खूप छान होते। हे आलटून पालटून भाजून घ्यायचं। आता काढून घ्यायचं सर्व भाजलेलं आहे। हे तळलेले जे भजीसारखं होतं ते
मी आता चटणी करण्यासाठी घेत आहे. त्याची मस्त आपलं चटणी बनवायची. एकदा असं फिरवून घ्यायचं आधी. त्याच मिक्सरच्या जे आपण बारीक केलं आहे त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार तिखट घालायचं आहे, मिरचीचं, आणि मीठ थोडंसं घालायचं आहे, हळद थोडीशीच घालायची आहे, परत ओवा थोडासा क्रश करून घालायचा आहे, धनेपूड थोडीशी, जिरेपूड थोडीशी, परत हे मिक्सरला असं लावून घ्यायचं. अशा प्रकारे आपली चटणी छानपैकी तयार झाली. वड्याबरोबर खायला अशी चटणी करून बघा, खूप छान होते. आपले वडी मस्त तयार झालेले आहेत. आता ह्या पावमध्ये ही चटणी आपल्याला घालायची अशा प्रकारे. मी तर चहासोबत मस्त वडा एन्जॉय करते. तुम्ही करा आणि मस्तपैकी लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर मस्त करून पहा, सर्वांना करून घाला. खूप छान होतो वडा.